नमस्कार, पल्लवी रेसिपीजमध्ये सर्वांचे स्वागत आहे। आज आपण हनुमान जयंती विशेष प्रसादाची गोड बुंदी बनवणार आहोत। ही अशी गोल गरगरीत आणि रसरशीत प्रसादाची बुंदी कशी बनवायची ते आज आपण पाहणार आहोत। जर तुमची बुंदी चपटी होत असेल तर हा व्हिडिओ नक्कीच पहा। तुमची ही बुंदी अगदी पहिल्याच प्रयत्नामध्ये गोल गरगरीत आणि रसरशीत बुंदी बनवून तयार होईल। बुंदी बनवण्यासाठी आपल्याला एका भांड्यामध्ये 1 कप बेसन पीठ घ्यायचे आहे। नंतर त्याच्यामध्ये आपल्याला 1 चिमूटभर मीठ घालायचे। पाव चमच्यापेक्षा थोडीशी कमी हळद घालायची। हळद आणि मीठ आपल्याला बेसन पिठामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे। नंतर थोडे थोडे पाणी ओतून आपल्याला बुंदीचे बॅटर बनवून घ्यायचे आहे। इथे मी बेसन पिठामध्ये कलरसाठी थोडीशी हळद टाकलेली आहे। तुम्ही फूड कलर देखील वापरू शकता। बुंदीचे बॅटर आपल्याला जास्त पातळही नाही किंवा जास्त घट्टसरही नाही असे बनवून घ्यायचे आहे। साधारणतः पाऊण ते 1 कप पाणी लागू शकते। तर तुम्ही ते व्हिडिओमध्ये पाहू शकता। आपले बुंदीचे बॅटर बनवून तयार झालेले आहे। नंतर गॅसवरती कढईमध्ये आपल्याला तेल गरम करण्यासाठी ठेवायचे आहे व त्याच्यामध्ये थोडे बॅटर टाकून आपल्याला तेल गरम झाले का ते चेक करून घ्यायचे। तेल आपल्याला कडकडीत गरम करून घ्यायचे आहे व नंतर आपल्याला कढईवरती झाऱ्या ठेवून त्याच्यामध्ये बुंदीचे बॅटर वतायचे आहे व हलक्या हाताने आपल्याला बॅटर पळीने किंवा वाटीने आपल्याला बॅटर गोल गोल फिरवत राहायचे आहे, म्हणजे बुंदी तेलामध्ये पडते। बुंदी तेलामध्ये सोडताना आपल्याला गॅस मध्यम किंवा फुल ठेवायचा आहे व तेलामध्ये बुंदी सोडल्यानंतर आपल्याला गॅस कमी करायचा आहे। कमी ते मध्यम गॅसवरती आपल्याला बुंदी नंतर तळायची आहे व बुंदी तेलामध्ये सोडल्यानंतर आपल्याला थोड्या वेळाने ती हलवून घ्यायची आहे आणि बुंदी आपल्याला लगेच तेलाच्या बाहेर काढायची आहे, म्हणजे बुंदी कडक होत नाही। आपण बुंदी जास्त वेळ तळली तर ती कडक होते व ती बुंदी पाक पित नाही। तर तुम्ही ते व्हिडिओमध्ये पाहू शकता। अगदी गोल गरगरीत इथे आपली बुंदी बनवून तयार झालेली आहे व दुसरी बुंदी तेलामध्ये सोडायच्या अगोदर आपल्याला गॅस फुल करायचा आहे व तेल चांगले गरम करून घ्यायचे व झाऱ्या पुसून घ्यायचा आणि नंतर आपल्याला बुंदी तेलामध्ये सोडून घ्यायची आहे व थोडा वेळ झाला की आपल्याला बुंदी हलवून घ्यायची आणि ती बुंदी आपल्याला काढून घ्यायची आहे व आपल्याला बुंदी जास्त वेळ तळायची नाही। बुंदी जर जास्त वेळ तळली तर ती कडक होते व प्रत्येक वेळेस आपल्याला बुंदी तेलामध्ये सोडताना गॅस मध्यम किंवा फुल ठेवायचा आहे व बुंदी तेलामध्ये सोडायची आहे व बुंदी तेलामध्ये सोडल्यानंतर आपल्याला गॅस कमी करायचा आहे व बुंदी हलवून घ्यायची आणि ती बुंदी लगेच आपल्याला काढून घ्यायची आहे। तर तुम्ही इथे व्हिडिओमध्ये पाहू शकता। आपली बुंदीची दुसरीही बॅच तळून झालेली आहे। तळलेली बुंदी आपल्याला झाऱ्यामध्ये घ्यायची आहे व त्याच्यातील सर्व तेल निथून काढायचे आणि ती बुंदी आपल्याला एका पाटीमध्ये काढायची आहे। अशाच पद्धतीने आपल्याला प्रत्येक वेळेस बुंदी बनवून घ्यायची आहे। प्रत्येक वेळेस बुंदी बनवताना आपल्याला तेल चांगले कडकडीत गरम करून घ्यायचे आहे। जर आपण कमी गरम तेलामध्ये बुंदी सोडली तर ती बुंदी चपटी बनते। यासाठी आपल्याला प्रत्येक वेळेस बुंदी तेलामध्ये सोडताना तेल चांगले कडकडीत गरम करायचे, गॅस मध्यम किंवा फुलच ठेवायचा व नंतरच आपल्याला बुंदी तेलामध्ये सोडायचे आहे। बुंदीचे बॅटर पातळ झाल्यानंतर देखील बुंदी चपटी बनते। यासाठी आपल्याला बुंदीचे बॅटर जास्त पातळ देखील करायचे नाही किंवा जास्त घट्टही ठेवायचे नाही। बुंदीचे बॅटर आपल्याला मध्यम बनवायचे आहे व प्रत्येक वेळेस आपल्याला बुंदी तळल्यानंतर ती झाऱ्यामध्ये घेऊन त्याच्यातील सर्व तेल निथून काढायचे आहे व ती बुंदी आपल्याला नंतर पाटीमध्ये काढायची आहे। बुंदीमध्ये जास्त तेल राहिले तर ती बुंदी जास्त पाक पित नाही। यासाठी आपल्याला बुंदीमधील सर्व तेल निथून काढायचे आहे। अशा पद्धतीने आपल्याला राहिलेल्या सर्व बॅटरची बुंदी बनवून घ्यायची आहे। तर तुम्ही ते व्हिडिओमध्ये पाहू शकता। आपली सर्व बुंदी अगदी गोल गरगरीत बनवून तयार झालेली आहे। ती थोडीही चपटी बनलेली नाही। अशा पद्धतीने जर तुम्ही बुंदी बनवली तर तुमची बुंदी पहिल्याच प्रयत्नामध्ये अगदी गोल गरगरीत बनवून तयार होते। इथे आपली सर्व बुंदी बनवून तयार झालेली आहे व नंतर आपल्याला बुंदीसाठीचा लागणारा पाक बनवून घ्यायचा आहे। गॅसवरती एक पातेले ठेवायचे आहे व त्याच्यामध्ये आपल्याला 1 कप आणि 2 चमचे साखर घालायचे आहे व पाऊण कप पाणी घालायचे व पाण्यामध्ये आपल्याला साखर मिक्स करून घ्यायची आहे आणि साखर विरघळवून घ्यायची आहे। कमी ते मध्यम गॅसवरती आपल्याला साखरेचा एकतारी पाक बनवून घ्यायचा आहे। 3 ते 4 मिनिटांनी त्याच्यामध्ये नंतर बारीक केलेली वेलची घालायची आणि मिक्स करून घ्यायचे व आपल्याला साखरेचा एकतारी पाक बनवून घ्यायचा आहे व पाक बनवत असताना आपल्याला तो मध्ये मध्ये हलवत राहायचे आहे। व साधारणतः 5 ते 6 मिनिटे झाल्यानंतर आपल्याला
पाक चेक करून घ्यायचा आहे। सुरुवातीला मी चेक केले होते, पण पाकाची एक तार बनत नव्हती। त्याच्यामुळे मी 1 ते 2 मिनिटासाठी पाक गॅसवरती ठेवून तो हलवून घेतलेला आहे व नंतर मी अजून पाक चेक करून घेतला। आपल्याला उलटण्यावरती थोडासा पाक घ्यायचा आहे व उलटणं वरती करायचे आहे व शेवटच्या थेंबाची एक तार बनते का ते चेक करायचे। तर तुम्ही इथे व्हिडिओमध्ये पाहू शकता, पाकाच्या शेवटच्या थेंबाची एक तार बनत आहे। याचा अर्थ आपला एकतारी पाक बनून तयार झालेला आहे। तर इथे आपला परफेक्ट एकतारी पाक बनून तयार झालेला आहे। याच्यापेक्षा पाक जर पुढे गेला तर बुंदीवरती साखर येते किंवा पाक जर आपण कच्चा घेतला तर बुंदी जास्त चिकट बनते व ती बुंदी पाकही पीत नाही। यासाठी आपल्याला बुंदीचा पाक बनवत असताना तो परफेक्ट एकतारी घ्यायचा आहे व एकतारी पाक बनल्यानंतर आपल्याला गॅस लगेच बंद करायचा आहे आणि तो पाक आपल्याला बुंदीमध्ये वतायचा आहे आणि पाकामध्ये बुंदी आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे व पाकामध्ये बुंदी मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला पाटीवरती झाकण ठेवायचे आहे व आपल्याला ती बुंदी 30 ते 40 मिनिटांसाठी पाकामध्ये मुरण्यासाठी ठेवायचे आहे। आता जरी आपल्याला बुंदीमध्ये पाक जास्त वाटत असला तरीही अर्ध्या तासामध्ये बुंदीमध्ये पाक मुरला जातो। 10 ते 15 मिनिटांनी आपल्याला एक वेळेस पाटीवरचे झाकण काढायचे आहे आणि बुंदी आपल्याला एक वेळेस मिक्स करून घ्यायची आहे व अजून 15 ते 20 मिनिटांसाठी बुंदीवरती झाकण ठेवायचे आहे। तरी ते सुरुवातीपासून बुंदी पाकामध्ये मिक्स केल्यापासून 30 ते 40 मिनिटे झालेली असतील। बुंदी इथे पाकामध्ये पूर्णपणे मुरलेली आहे। तर तुम्ही इथे व्हिडिओमध्ये पाहू शकता, अगदी मोकळी सुटसुटीत इथे आपली बुंदी बनून तयार झालेली आहे व नंतर आपल्याला बुंदी सर्व करून घ्यायची आहे। तर तुम्ही इथे व्हिडिओमध्ये पाहू शकता, बुंदीला जर आपण प्रेस केलं तर त्याच्यातून पाक बाहेर येत आहे। बुंदीमध्ये आतपर्यंत पाक मुरलेला आहे। याचाच अर्थ आपली बुंदी एकदम रसरशीत बनलेली आहे। गोल गरगरीत आणि रसरशीत इथे आपली प्रसादाची बुंदी बनून तयार झालेली आहे। इथे आपली हनुमान जयंती विशेष प्रसादाची गोल गरगरीत रसरशीत अशी बुंदी बनून तयार झालेली आहे। तुम्हीही अशा प्रकारे गोल गरगरीत बुंदी बनवून तयार करू शकता। तुम्हाला ही बुंदीची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।